नमस्कार, कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रव्याच्या पापड्या। मी 1 वाटी रवा 3 तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतलेला आहे। अर्धा टीस्पून मी जिरे घेतलेले आहेत आणि 1 टीस्पून मी मीठ घेतलेले आहे। पापडी बनवण्याकरता आपल्याला असं जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे, आपली पापडी खाली लागू नये म्हणून। 1 वाटी रव्याकरता मी 7 वाट्या पाणी घेणार आहे। मी 7 वाट्या या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता आपण हे पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाणी छान उकळलेलं आहे। आता मी या पाण्यामध्ये हा भिजवलेला रवा घालणार आहे आणि एका हाताने मी हलवणार आहे आणि दुसऱ्या हाताने रवा मी पातेल्यामध्ये घालणार आहे। का तर आपल्या रव्याच्या गुठळ्या बनू नये म्हणून आपल्याला अशा प्रकारे रवा गरम पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे। आपले हे आता पापडीचं मिश्रण हळूहळू 5 मिनिटात घट्ट व्हायला लागेल। माझा बारीक रवा आहे म्हणून मी 7 वाट्या पाणी घातले। तुमचा रवा जर मोठा असेल, जाड असेल तर तुम्ही 1 वाटी जास्त पाणी घालू शकता। तर अशा प्रकारे आपला हा रवा छान शिजलेला आहे। आता आपण याच्यात मीठ टाकूया। मीठ घातल्यानंतर आपण जिरे थोडे लेट घालणार आहोत, कारण लगेच जर जिरे घातले तर आपलं हे पापडीचं मिश्रण पिवळं दिसायला लागेल। त्यामुळे आपण रवा शिजत आल्यानंतर यामध्ये जिरे घालणार आहोत। जिरे घातल्यानंतर या पापडीच्या मिश्रणाला मी 1 मिनिट लो फ्लेमवर झाकून ठेवणार आहे। आता आपण झाकण काढून घेऊया। आपलं पापडीचं मिश्रण खूप छान शिजले, पाहू शकता तुम्ही, असं चटचट वाजते। तर ह्या स्टेजपर्यंत आपल्याला ह्या पापडीचं मिश्रण शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पापड्या घालायच्या आहेत। मी हा प्लास्टिक पेपर उन्हामध्ये अंथरलेला आहे, त्याच्या खाली दुसरं कापड ठेवले। आता आपण यावरती पापड्या घालूया। तर आपल्याला हे मिश्रण पापडीचं गरम गरम आहे तोच पापड्या घालायच्या आहेत। जर थंड झालं तर मग पापड्या आपल्या पटपट अशा लांबत नाही, घट्ट होतं आपलं हे मिश्रण। त्यामुळे आपल्याला गरम गरम आहे तोच पापड्या घालायच्या आहेत आणि आपण या पापड्यांना छान 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेणार आहोत कडक। आणि मधनं आपण यांना सुकल्यानंतर उलट्या पलट्या करत छान यांना कडक वाळून घेणार आहोत। आपल्या पापड्या घालून झालेल्या आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही पापड्या बनवू शकता। जास्त मोठी पापडी बनवली तर तळताना ती खूप मोठी अशी फुलते, त्यामुळे मध्यम स्वरूपाच्याच बनवायच्या आहेत माझ्यासारख्या। आता आपण यांना छान 2 दिवस उन्हात वाळून घेऊया। मी हे रव्याची पापडी 1 दिवस कडकडीत उन्हात छान वाळलेली आहे। कडक उन्हामध्ये ही 1च दिवसात वाळते आणि खूप सुंदर आपली रव्याची पापडी तयार झालेली आहे। एकदम छान पातळ पण आहे। आता आपण हिला तळून घेऊया। पापड्या तळण्याकरता मी कढईत तेल गरम केलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। आता आपण पापडी तळून घेऊया। तर पाहू शकता तुम्ही आपली पापडी किती सुंदर फुललेली आहे आणि आपल्या पापडीची ही पहिली साईज आणि तळल्यानंतरची साईज म्हणजे दुप्पट झालेली आहे। तर आपण अशाच प्रकारे सर्व पापड्या तळून घेणार आहोत। आपण आणखीन एक पापडी तळून पाहूया। अगदी झटपट या पापड्या तळल्या जातात आणि आपल्याला पटकन या तेलाच्या बाहेर काढायच्या आहेत आणि व्यवस्थित तेल निथळून या पापड्या घ्यायच्या आहेत। खूपच छान आपली पापडी तळलेली आहे। तुम्हाला माझ्या ह्या रव्याच्या पापड्या आवडल्या असतील तर कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी खूप शेअर करा। धन्यवाद।